मकर राशी माघ पौर्णिमेनंतर या 9 धक्कादायक घटना घडणार. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मकर राशीच्या मित्रांनो, पौर्णिमेच्या दिवशी पौर्णिमा ही 2026चा पहिला दैवी स्फोट होणार. या दिवशी माघ पौर्णिमा ही फक्त एक सामान्य पौर्णिमा नाही, तर ही पौर्णिमा पूर्ण चंद्राची रात्री नाही. ही अशी वेळ आहे जेव्हा ब्रह्मदेवाच्या योजनेमध्ये गुप्त ऊर्जा स्फुरते आणि मकर राशीसाठी जीवनाचा एक नाव अध्याय सुरू होतो. 2026 माघ पौर्णिमा विशेष आहे, कारण हा काळ अचानक बदल, अदृश्य शक्तींचा प्रभाव आणि दैवी संकेताने भरलेला आहे. ही पौर्णिमा तुमच्या आयुष्यातील अडथळ्यांना धक्का देणारी, जुने कर्म पूर्ण करणारी आणि नवीन संधी उघडणारी ठरेल. मकर राशीच्या जीवनातील शांत आणि स्थिर वाटचालीतील ही पौर्णिमा एक गळत पण तेजस्वी वळण आणते. या दिवशी होणारी घटना फक्त बाह्य दृष्टीने दिसत नाही, तर आतून ती मन, आत्मा आणि नियतीवर खोल परिणाम करते. माघ पौर्णिमेनंतरचे दिवस तुमच्या आयुष्यातील अनेक अडकलेल्या नात्यात अडथळे, आर्थिक समस्यांपासून आरोग्यापर्यंत सर्व क्षेत्रांमध्ये अचानक बदल घडवू शकतात. या काळातल्या प्रत्येक घटनेत दैवी संकेत लपलेले आहेत, जे फक्त सजग आणि जागरूक मकर राशी पाहू शकतील. 1. जुने अडथळे अचानक कोसळतील. माघ पौर्णिमेनंतर मकर राशीच्या जीवनातील अडकलेली कामे, व्यावसायिक प्रोजेक्ट किंवा अडकलेले आर्थिक व्यवहार अचानक सोपे होतील. पूर्वीचे मार्ग बंद वाटत होते त्या अचानक उघड पडतील. एखादी नकारात्मक परिस्थिती जी बऱ्याच दिवसापासून किंवा काही वर्षापासून थांबलेली होती, ती स्वतःहून मार्गी लागेल. एखाद्या निर्णयासाठी वाट पाहत असाल तर अचानक योग्य संधी समोर येईल. हा बदल इतके वेगवान असतील की तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. 2. करिअरमध्ये गुप्त प्रगतीची सुरुवात. तुमच्या मेहनतीला कोणीतरी पाहिले आहे, पण त्याचा फायदा हळूहळू होत होता. आता माघ पौर्णिमेनंतर वरिष्ठांकडून किंवा सहकाऱ्यांकडून मान्यता मिळेल. प्रमोशन, नवे प्रोजेक्ट किंवा नोकरी बदल होण्याची शक्यता आहे. काही मकर राशीच्या लोकांना अप्रत्यक्षपणे नवीन जबाबदाऱ्या किंवा नवे क्षेत्रात प्रवेशाची संधी मिळू शकते, जी सुरुवातीला धक्कादायक वाटेल, पण नंतर मोठा फायदा होईल. 3. आर्थिक प्रवाहात अचानक वाढ. पूर्वी अडकलेले पैसे, उधारी किंवा दीर्घकाळ थांबलेली गुंतवणूक आता मार्गी लागतील. याशिवाय अनपेक्षित उत्पन्नाचे स्रोत दिसू लागतील. कदाचित बोनस, लाभ किंवा अचानक नवे व्यावसायिक संधी. खर्चावर लक्ष ठेवून हळूहळू आर्थिक स्थैर्य मिळेल. हे फक्त पैशांचे नाही, तर आर्थिक निर्णय करण्याची क्षमता सुधारणार आहे, जी भविष्यातील स्थैर्यासाठी फार महत्त्वाची ठरेल. 4. घरगुती तणाव कमी होऊन शांतता प्रस्थापित होईल. मकर राशीच्या मित्रांनो, माघ पौर्णिमेनंतर घरातील वातावरण शांत होईल. पूर्वी होणारे वाद, गैरसमज आणि तणाव हळूहळू संपतील. संवाद सुधारेल, लोकांमध्ये सहानुभूती आणि समजूतदारपणा वाढेल. घरातील एकमेकांशी नाजूक नात्याचा पुनर्जीवन होईल, जे मानसिक स्थैर्य देईल. काही मकर राशींना घरगुती समस्यांपासून महिन्यांपासून तणाव देत होत्या. ज्या घरगुती समस्या, त्यावरती अनपेक्षित तोडगाही मिळेल. 5. आरोग्य सकारात्मक बदल जाणवतील. शारीरिक आणि मानसिक आरोग्यात सुधारणा होईल. दीर्घकाळ त्रास देणाऱ्या समस्या, थकवा, निद्रानाश, पचन संबंधाशी त्रास हळूहळू कमी होईल. मानसिक ताण कमी होईल आणि उत्साह वाढेल. योग्य आहार, योग किंवा व्यायामामुळे ऊर्जा पातळी सुधारेल. या काळात छोट्या बदलांनाही मोठा परिणाम दिसेल आणि आरोग्याकडे लक्ष देण्याची वृत्ती वाढेल. दीर्घकाळ हा टिकेल. 6. जुनी नाती पुन्हा जोडण्याचे संकेत. माघ पौर्णिमेनंतर मकर राशीच्या आयुष्यात पूर्वी तुटलेल्या किंवा दूर गेलेल्या नाती पुन्हा उजळून येतील. ही नाती कौटुंबिक, मैत्री-मैत्रिणी, प्रेम किंवा व्यावसायिक स्वरूपातील असू शकतात. जे लोक आपल्याला समजून घेऊ शकत नव्हते, ते आता सहानुभूतीने समोर येतील. काहींसाठी जुन्या गैरसमस्यांचे निराकरण होऊन नात्यांचा नव्याने जन्म होईल. या काळात धैर्य आणि मोकळेपणा ठेवला तर या नात्यांमधून दीर्घकालीन स्थैर्य मिळेल. 7. आध्यात्मिकता वाढेल आणि अंतर्मन जागृत होईल. पौर्णिमेच्या दिवशी आणि त्यानंतरच्या काळात अंतर्मनाच्या आवाजावर अधिक लक्ष जाणार आहे. ध्यान, प्रार्थना, जप किंवा आध्यात्मिक वाचनात वाढ होईल. अनेक मकर राशींना स्वप्न, अंतर्ज्ञान किंवा अचानक स्पष्ट विचार येण्याची शक्यता आहे. ही ऊर्जा तुम्हाला जीवनातील निर्णय अधिक स्पष्टपणे घेण्यास मदत करेल.
जो आत्मविश्वासाचा मार्ग सुरू होईल तो भविष्याच्या जीवन प्रवासासाठी महत्त्वाचा ठरेल. ही अनपेक्षित हालचाल तुम्हाला नव्या अनुभवांसोबत जीवनातील दृष्टिकोन बदलण्यास प्रवृत्त करेल. 9. जीवनातील एका मोठ्या सत्याचा उलगडा. माघ पौर्णिमेनंतर मकर राशीच्या आयुष्यात काही वर्षापासून अस्पष्ट केल्या किंवा लपलेल्या काही गोष्टी स्पष्ट होऊ लागतील. एखादी गुप्त माहिती भविष्यातील निर्णयासाठी महत्त्वाची ठरेल. सत्य किंवा आत्तापर्यंत न समजलेली बाब तुमच्या समोर येईल. हा उलगडा सुरुवातीलाच धक्कादायक वाटेल, पण त्याचा परिणाम दीर्घकाळ टिकेल आणि आयुष्यातील दिशा बदलेल. निर्णय क्षमता, आत्मविश्वास आणि नियतीचा खेळ समजूतदारपणा वाढेल. माघ पौर्णिमेनंतर मकर राशीसाठी सुरू होणारा हा काळ म्हणजे केवळ आठवणींचा, जुन्या अडथळ्यांचा आणि वर्तमान परिस्थितीची जाणीव करून देणारा काळ नाही, तर तो जीवनाच्या नव्या अध्यायाचा प्रवेशद्वार आहे. या दिवसात होणारी प्रत्येक घटना, जुनी नाती पुन्हा जोडणे, आर्थिक स्थैर्य, करिअरमध्ये प्रगती, घरातील शांतता, आध्यात्मिक ओढ, हळूहळू एका मोठ्या दैवी ऊर्जेच्या छोट्या कडेने ही ऊर्जा अचानक गोड आणि शक्तिशाली असेल. जर तुम्ही संयम, श्रद्धा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर या दिवशी आलेली दैवी ऊर्जा तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करेल, मार्ग उजाडेल आणि भविष्यातील निर्णय अधिक स्पष्ट होतील. माघ पौर्णिमा 2026 ही फक्त एक दिवसाची घटना नाही, तर ती मकर राशीच्या जीवनातील परिवर्तनाची, जागृतीची आणि आत्मविश्वासाची सुरुवात ठरेल. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.